पाहू शकता किती मस्त बनलेला आहे. गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक हा मुलांच्या आवडीचा पदार्थ. मस्त स्पॉन्जी बनलेला आहे. कमी पदार्थामध्ये झटपट होतो हा केक. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठापासून स्वागत आहे. केक बनवतोय. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी दही घेतलेला आहे, 1 छोटी वाटी तूप घेतलेलं आहे, थोडंसं बटर घेतलेलं आहे, नसेल बटर तरी चालेल, आणि दूध घेतलेलं आहे आणि वरती टाकायला ट्रुटी फ्रुटी. मुलांना खूप आवडते म्हणून. आता आपण तूप घेऊया. तुपामध्ये थोडंसं बटर ते घालायचं आहे. बटर नसेल तरी चालेल आणि सर्व 1-1.5 वाटी तेल घातलं तरी चालेल. आपण जर रिफाइंड ऑइल वापरतो घरी ते वितळलेलं नाहीये. त्यामध्ये आता साखर घ्यायची आहे. साखर मी 1.5 वाटी घालणार आहे, म्हणजे थोडंसं जास्त गोड बनवणार आहे. ही 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने साखर घेतलेली आहे. सगळं मेजरमेंट त्याच वाटीने केलेलं आहे. तर दही घातलेलं आहे. दही थोडं कमी असेल तरी चालेल. हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. छान फेटलेलं आहे. आता मस्त फेटून घ्यायचंय. त्यामध्ये आता आपण गव्हाचं पीठ घालायचंय. गव्हाचं पीठ 2 वाट्या आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला टाकून. छान मिक्स करून घ्यायचंय. ते कोरडं असल्यामुळं भांडं भरलेलं आहे. आपण इगलेस बनवतोय. त्यामध्ये आता ट्रुटी फ्रुटी घातलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. मिठामुळे गोडाच्या पदार्थाची टेस्ट वाढते. आता थोडं दूध घालून मिक्स करून घ्यायचे. गव्हाचं पीठ असल्यामुळे ते मिश्रण थोडंसं चिकट बनते. पीठ रोजच्या चपात्या बनवतो आपण तेच आहे, त्यामुळे थोडंसं बारीक आहे. मस्त बनतो केक हा. एकदम मऊ आणि टेस्टी बनतो. छान फेटून घ्यायचंय आपल्याला. फेटून झाल्यानंतर थोडंसं 15 ते 20 मिनिट भिजायला ठेवायचे. त्यामध्ये रवा आहे त्याच्यामुळे, नाहीतर आवश्यकता नाही. मस्त फेटून घेतलेलं आहे. त्याचे टेक्स्चर पाहू शकता. आता आपल्याला 20 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवायचे त्याला भिजण्यासाठी. थोडासा व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे. नसेल तर आपण वेलची पूड पण टाकू शकता. मिक्स करून घेतलेला आहे. आता रेस्टसाठी ठेवायचं आहे आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी. आता केकचं भांडं घेतलेलं आहे मी, केक पॅन. त्यामध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचे सर्व बाजूने आणि मी खाली बटर पेपर अंथरणार आहे. जर आपल्याकडे बटर पेपर नसेल तरी चालेल. थोडंसं गव्हाचं पीठ टाकून पातळ जेवढ्या ठिकाणी तूप लागले तेवढ्या ठिकाणी ते पसरून घ्यायचं. पण नंतर निघतो केक बरोबर व्यवस्थित. हे बटर पेपरला पण मी तूप लावून घेतलेलं आहे. आता 20 मिनिटं झालेले आहेत. हे पीठ भिजत ठेवलेलं. त्यामध्ये आता बेकिंग पावडर घालणार आहे, 1 मोठा चमचा.
आपण पोह्याचा चमचा असतो तो, आणि एक छोटा चमचा आहे तो बेकिंग सोडा घातलेला आहे आपला घरचा. ते ऍक्टिव्ह होण्यासाठी थोडं दूध घालून त्याला परत हलवून घ्यायचे. मिक्स झाला पाहिजे सोडा अशा हिशोबाने. मी आता कढई ठेवलेली आहे. 10 मिनिट झालं कमी फ्लेमवरती. हे अशा प्रकारे बॅटर बनवायचं आहे आपल्याला. मस्त बनलेलं आहे बॅटर. ते आपल्याला आता भांड्यात काढून घ्यायचं आहे. थोडंसं आपटून घ्यायचं म्हणजे त्यामधले बबल्स निघून येतात आणि केक सगळ्या बाजूंनी छान फुगतो. वरती थोडेसे मी टुटी फ्रुटी टाकलेले आहेत. कढई आपली आता व्यवस्थित तापलेली आहे. मी झाकण ठेवली होती तापण्यासाठी अगोदरच. आता आपल्याला 1 ते 2 मिनिट फुल फ्लेमवरती ठेवायचं आहे स्टार्टिंगला, आणि मग नंतर कमी फ्लेमवरती 40 ते 45 मिनिट ठेवायचं. आता 45 मिनिट झालेले आहेत. टूथपिकने पाहू शकता मस्त निघलेले आहे. झालेलं आहे. आता थंड होण्यासाठी मी ठेवून दिलेला होता. तर 2 तास झालेले आहेत. आता आपण त्याला काढून घ्यायचे. एका डिशमध्ये मी काढून घेते. वा, किती मस्त झालाय पहा. पाहू शकता सर्व बाजूंनी मस्त बेक झालेला आहे. खूप छान मस्त. आता आपण कट करून घेऊया. कसा आपण, तुम्हाला छोटे पीस हवे असतील तर छोटे, किंवा आपण केकचे जसे पीस कापतो तसा त्रिकोणी कापून घेतला तरी चालेल. मी आता त्रिकोणी कापणार आहे. मस्त झालेला आहे. वा, खूप छान. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वा, किती मस्त स्पॉन्जी बनलेला आहे. मस्त, खूप छान, एकदम मऊ झालेला आहे आणि मस्त बेक झालाय. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.